आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. यात साईकथेचे महिमान कितीही परिसा न लगे प्रोत्साहन, श्रोतेच राखुनी पूर्वानुसंधान अतिसावधान श्रवणार्थी करावया कथापा न, जेथ्या श्रोतेच सावधान न, किमर्थमक प्रार्थाव्य अवधान वृत्ती जय ऐकता नाध्यस गाता परिसता निजगुरु महती होईल निर्मळ चित्तवृत्ती दृढ ध्यान नामानुवृत्ती सुखैकमूर्ती प्रकटेल. गताध्येय जाहल्य कथन कैसे एका व्रताचे उद्यापन यथासांग जाहल्य पूर्ण दृष्टांत खुण समवेत तैसीच साईंची पार्थिव छ बी कवण्यापरी आकस्मित यावी कैसी वेळेवर इच्छा पुरवावी कथा परिसावी ही आता एका होळीची या सणा येतो मी आज घालिय भोजना साई ऐसिया देवनी स्वप्ना ओय मनकामना पुरविता कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर परी ती प्रतिमा कैसी वेळेवर यावी हा कैसा काय चमत्कार ते आज सादर परिसाव्य. कथा सांगे आली महमद वाटली परम आश्चर्यप्रद ही तरी एक लीलाच वेशद अति विनोदकारक. यानेच ती होळीच्या दिवशी आम्ही दुपारा जेवावयासी बैसावयाचे ऐन समयासी आणुनी उल्हासित केले मज. हे तोंड पूर्वील कथानुसंधान न आता श्रोता सावधान न परिसिजे पुढील निरूपण चरित्र पावन साईंचे ती ही कथा सरस पूर्ण श्रोते आध्यस दत्तावधान वक्ता साईपदीय लीन चरित्र गेहेन साईंचे परोपकाराची ती प्रतिमा परोपकारार्थ झिजवी आत्मा सदा सर्वदा निर्वैरधर्मा अखंड सत्कर्मा वाहिला बरी वाईट कैसीही स्थिती देहकर्मेय देहान सुटती परी ती लावा अंतर्वृत्ती गुरुचरणीय प्रीतिपूर्वक मग निजभक्ताचा योगक्षेम गुरु कैसा चालवी अविश्रम ते गुरुचणीय ठेवूनी प्रेम पहा अत्युत्तम अनुभव्य. हे स्थिती मागितल्या न मिळे ठाय्य पडे गुरुकीर्त मिळेय जे न महत्प्रयत्नेंही आतळे ते गुरुकृपाबळय चालत ते धरोनिया दुरभिमान करू आले जे सूक्ष्मनिरीक्षण तेही सर्व परतले त्यक्ताभिमान सुखायमान दर्शन सुखेय यश श्री औदार्य ज्ञान शांती वैराग्य हे षड्गुण इन्ह्य श्रीसाई भगवंत पूर्ण ऐश्वर्य संपूर्ण हरी जैसा किती हो अमुचे अभाग्य गाहन जेणे हा साई चैतन्य न विनार्चन पूजन भज न देई दर्शन आम्हा म्हणती भक्तिपाशीय देव आम्हांपाशीय भक्तीचा अभाव परी हा साई महान उभाव कनवाळू स्वभाव दिनार्थ असो तो अल्लीच वदे जी आता श्रोता साध्यंतैकी जे वार्ता कळेल साईलीला गेहेनता आणिक निज सत्ता तयाची एके दिवशीय मुंबांग्रिय फिरत असता रस्त्यावरी चित्रे मनोहर आणि तसबिरी विकणारा व्यापारी अवलोकिला. चित्रेय सुंदर नानापर्य चिय संता महंता अवलिया चिय पाहोनी जाहली वृत्ती मनाची कवणाकवणाची तिय पाहुव म्हणून एक एक पाहुव लागता आवडली ही तसबीर चित्ता सर्वांहूनी तिची मोहकता शिवाय ती आराध्य देवताही आध्यच मनिय साईंची आवड सन्मुख तयांची मूर्तीही उघड पाहुनी घ्यावया जाहली तांतड किंमत मी रोकड मोजिली मग ती तसबीर आणली घरिय टांगुनी ठेविली भिंतीवरी आनंद्य नित्य दर्शन करिय प्रेमही मज भारी बाबांचे दिधली मियही तुम्हांपाशीय त्या आध्य तिसरे मासिय आराम नवता माझिये जीवासी राहिलो सहवास्य मेहुण्याच्या नूरमहमद पिरभोय मेहुणा हा मजला होय सुजला होता माझा पाय केला मज उपाय शस्त्रक्रियेचा ऐसा असता दुखणाईत 3 महिने राहिलो तेथ कोणीच नव्हते माझे घरात या 3 महिन्यांत वस्तीस प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान मौलाना साब महमद हुसेन बाबासाई बाबा ताजुद्दीन इन्ह्यन ते अस्थान त्यागिले. हे सर्व आणि ऐसेच एत्र यांची छायाचित्रे भिंतीवर होती माझी घरांत मनोहर सोडीन हे कालचक्र तयानही माझी इकडे ऐसी गती चित्रांमागे का 7.5 वाटे वस्तुसी होता उत्पत्ती प्रलयस्थितीही दुर्लंघ्य असो ऐसी असता परिस्थिती साईच कैसे त्यांतुनी चोकती हे तोंड हा काळवरीही मजप्रती कोणीही न सक्ती सांगाव्या येविषयींची समूळ कथा विस्मय वाटेल तुम्हा परिस्था कळेल साईंची स्थिरचरात्मकता अतर्क्य विंदानता तयांची. संतबाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र लहान
महम्मद हुसेन थारियाटोपुण यांचे स्वाधीन होते किय तेणे तयाची मज एक प्रत दिधल्या जाहलिया वर्षे बहुत ती मी माझे मेहुण्यास देत किय ते अनके तयांचे तीही 8 वर्षेपर्यंत ओती तयाचे मेजाचे खणात सहज एकदा आढळता अवचित नेली ती दुकानांत मुंबईस चितुके बाबा अब्दुल मोठे चित्रही करविले ते वढ्या गोमटेय किय ते न्याव्य तयांची या भेटे प्रेमही दाटेल तदंतर्य तयावरूनी घेतल्या नकला आप्तेष्टमित्रा दिधल्या सकळा त्यांतीलची एक दिधली मजला होती मिय भिंतीला लाविलेली मग ती परम सुंदर तसबीर भरता अब्दुल रहिमान दरबार नूर महम्मद जाहला तत्प्र करावया सादर त्या संता पाहुनी हे तयाचे अमन चित्र पाहतांच अब्दुल रहिमान जाहले अत्यंत कोपायमान उठले त्या ताडण करावया करून या निर्भत्सन दिधलेय तयास घालवून तेणे तो अत्यंत खिन्नवदन चिंता गेहेन उद्भवली मग तो होऊनी हीन दिन उदास आणि उद्विग्नम न पैक्यापरी पैकाही जाऊन गुरुकृपे वेग्न उद्भवल्या ओ तो आज गुरुकृपा संपन्न तोच मी झालो रोषास कारण ऐसे वढुनी साशंक होऊन चित्रविसर्जन आरंभी म्हणे आता या संतप्रतिमा कधीही न घरी ठेविता कामा तेणेच अंतरलो निजगुरु प्रेमा किमर्थ रिकामा हा धंदा म्हणे ज्या चित्राच्या पाय्य गुरु माझा मज नाराज होई पाडील कधीय तरी ते अपाय्य ते मज नाह्य कामाचे या तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागून तरी मग या नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन काय मज जाहला बहुद्रव्यव्यय कराव्या या चित्रांचा सांच्य तरी त्या आता न दुज उपाय शिवाय तोय विसर्जना म्हणून मग माझा मेहुणा सवय घेऊनी ती छबी जाणा न देतानी मागतिया कवणा पातले विसर्जना धक्क्यावर गेले अपोलो बंदरिय थेट ठरविली एक भाड्याने अबोट जाववेल तोंड जाऊनी थेट समुद्रिय ती शेवट विसर्जिली असो ते येथेच नाही थांबले वांद्रे येथेही तेच आरंभिले सर्व आप्तेष्टमित्रा विनविले फोटो घेतले मागून म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यांनी त्यांनी आपले परत द्यावे पाहिजे विसर्जिले सकळा विनविले येणेपरी मजकडूनही दिधलेली प्रत घेतली माझे भावाचीही परत बहिणीचीही केली हस्तक मिळविल्या समस्त 6 प्रती मग तो घेऊनी 6ही प्रती वांद्रे शहरीय समुद्रावरती थेट जेथे जमीन सरती पातला ते प्रांतीय सरोश पाचारुनी एक कोळी मग तिय अवघ्य चित्रेते काळीय करुनिया तयाचे हवाले निक्षेपियलिय अब्धिजलिय मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची या घरात मलाही तो ऐसेंच उपदेशित संकटे आणि त्या प्राती तरी त्या अवघ्या गोळा करून करीसील जेव्हा समुद्रीय विसर्जन तेव्हाच तुझी या व्यथेचे निरसन होईल जाण निर्धार्य मीही माझा पाचारीला मेथा किल्ली देऊन त्याची हाता आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता सोंपिली व्यवस्था मेहुण्यात त्याने आपुला बोलाविला माळी तयाकरविय त्या तात्काळीय चिंबाईच्या देवळाजवळी समुद्रजळीय निक्षेपविल्या पुढे जाता 2 मास होता आराम मम जीवास जाता मी आपुलिया बिऱ्हाडास अति आश्चर्यास पावलो तुम्हांस म्या जी दिली तसबीर ती द्वारासमोरची भिंतीवर पाहुनिया पूर्ववत स्थिर वाटला मज थोर विस्मय अवघ्य चित्रेय मेथाने आणि ली हीच तसबीर कैसी किय चोकली म्हणून मी ती तात्काळ काढिली छपवूनी ठेविली कपाटीय पडतांच मेहुण्याची दृष्टी घेईल तो ती उठाउठीय नेईल जलसमाधीसाठीय ऐसे मज पोटीय वाटलेय ठेवो न लाहे निजगृहातेय मेहुणा पाहतांची बुडवीत हातेय देवो न लाहे आणिकातेय निशंकचित्ते अभक्ता विना विचार्य देईन कवणा तरी न झाली या योग्य जोपासना राहील अस्वस्थता सदैव मन ना ये दीर्घ विवंचना सर्वदा तरी ती जेथे राहील सुरक्षित पाहाव्या ऐसे स्थळ ते उचित ठेवील आपुले घरिय जो व्यवस्थित त्याच्या हासगत करावी ऐसे मन पडता अडकीत साईत सुविचार सुचविचेत्ता जाव्या मौलाना दरबार्य आता इसमुस वृत्तांत कथाव्य मग मी तेव्हा तैसाची सत्वरी गेलो पीर मौलाना दरबार्य मुजावर इसमुस ही वार्ता सारी कळविली अत्यादरीय एकातीय आम्हा उभयतांचा निर्णय आपुलेपाशीय राहील ही निर्भय म्हणून ते दिनेच आम्ही उभय केला किय निश्चय मनाचा किय ही समर्थ साईंची छबी आपुले येथेच ठेविली जावी स्वय आपणा समर्पावी तेणेच ती ठाय्य पडेल तनु त्या कृतनिश्चयानुसार केली ती प्रतिमा आपणा साद्र पाहुनी आपुल्या जेवण तयार तैसाच मी सत्वर परतलो
इलाम कथा परिसावयास नवता आपणा तेव्हा अवकाश पुढे मागे कथ ती सावकाश धरुनी हा उद्देश गेलो आम्ही आज उद्या करिता करीता संबंध 9 वर्षे भरता आज ही झाली भेट अवचिता आपण उभयता परस्पर तेणेही आठवली पूर्वपीठिका आपणही कथिले स्वप्न कौतुका संबंध जुळला अपूर्व कथांका नाही अद्भुत काही लीला आता एक दुजी कथा सावध चित्ते परिसिजे श्रोता साई कैसे प्रेमळ भक्ता अति सप्रेमता वागवीत जया परमार्थी खरी गोडी तयांसी साईस मोठी आवडी वारुनी सर्व तयांची सांगडिय स्वानंद जोडी दे तया ये अर्थीचा अनुभव गोड बाळासाहेब देवांची होड पुरविली पुरवुनी तयांचे कोड दिधली त्या जोड भक्तीची दिवसा नोकरी केल्याशिवाय योगक्षेमा नवता उपाय परिरात्रौ परमार्थ व्यवसाय कराया व्यत्यय का यावा इच्छा फार दिवसांपासून करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन परी कान्ह्य ना कान्ह्य विघ्न येऊनी ते हातून घडेना भगवद्गीता एक अध्याय जैसा रोज नेमाने होय तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय विनांतराय तगेना हात्य घेता इतर ग्रंथ नित्यनेम्य वाचिले जात ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत नियम न जात तडीस घेऊनी रजा 3 मास एकदा देव गेले शिर्डीस तेथुनी निजगृह्य पौंडास सुख्य घ्यावयास विश्रांती तेथेही इतर कार्ये झाली इतर नेमाची पोथी वाचिली ज्ञानेश्वरीची हौस न पुरली वेळ न आली तियेला हात्य घेता ज्ञानेश्वरी विकल्प कान्ह्य उठावे अंतरीय जेणे वाचन होई वरीवरी प्रेम अंतर्य उपजेना काय करुनी कासावीसी केला निश्चय न पावे सिद्धीसी व चोम्व्याही नित्यनेम्या सिय घडले न प्रतिदिवशीय वाचावया प्रत्यय चोव्या निदान निश्चय केला मनापासून त्याही न नेम्या मजा हातून उलास्या वाचून जाहल्या म्हणून मग केला नेम साईच जेव्हा देतील प्रेम म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम करीन संभ्रमविरहित निष्ठा साईंच्या पायापाशी जेव्हा साई देतील आज्ञेसी तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी कृतनिश्चयन्स्य बैसलो असू येता महोदय पार्व सवे मातोश्री भगिनी सर्व पहावया गुरुपूजा गौरव पातले मग देव शिरडीस का हो आतांशा नाह्य वाचत ज्ञानेश्वरी आपण नेत्य जोग तेथे देवांसी पुस्तक प्रत्युत्तर देत्य परिसाव्य ज्ञानेश्वरीची मोठी हौस परी न ती जाई सिद्धीस आता बाबाच जेव्हा वाचावयास वदतील ते वेळेस वाचीन तनुजोग कथिती युक्ती ज्ञानेश्वरीची अणुनी पोथी द्यावी साईबाबांची हात्य वाचावी ते देती तन तुम्ही नलगे मज कान्ह्य युक्ती बाबा माझे अंतर जाणती ती का न माझी अढी पुरवीती वाच स्पष्टोक्ती वदतील घेता समर्थांचे दर्शन रुपया 1 केला अर्पण एकची का 20 आणं म्हणती त्या लागून तन बाबा आणूनी 20 रुपये दिधले रात्री बालकरामास भेटले साईकृपा कैसी पावले वृत्त्या पुसिल्या पूर्वील उद्या आरती झाल्यावरती सांगेन मी सकळ तुम्हांप्रती ऐसे बालकराम आश्वासिती बरे म्हणती देव तया पुन्हा देव दुसरे देव शिय जाता मशिदीय दर्शनासी 20 रुपये मागितले त्या शिय दिधले सुखसंतोषीय देवांनी पाहुनी तेथे अत्यंत बीड देव राहिले बाजू साड बाबा पुसती कोठ्या रे सांगड जागेन अवघड तो दडला देती देव प्रत्युत्तर तेथे बाबा हमी आहे ना येत हे का सातची ना झाले देते बाबा तनु तयांते पुसतात देव वदती 20 दिधले पैसे कोणाचे बाबांनी पुसिले बाबा आपुले तनु ते वदले का मग सुटले पळत तुम्ही यावे ऐस्या जवळ या वे स्वस्थ चित्त्य निकट बेसा वे आज्ञेप्रमाणे केले देव वे मनोभाव्य ते बैसले नित्यने मारती झाली मंडळी स्वस्थानीय परतली बाळकरामा देवा गांथ पाडली पृच्छाती आरंभिली पूर्वील तयांचा पूर्ववृत्तांत पुसिला तयांनी तो साध्यंत कथिला कैसे लावियले उपासनेला देव मग तयांना वदतात केले काय तुम्हा निवेदन कैसे कराव्य ब्रह्मचिंतन करा किय माझी जिज्ञासा पूर्ण देव मग त्यांलागून प्रार्थिती बालकरामही देवांप्रती करावया तयांची जिज्ञासापूर्ती उत्तर द्याया जो आरंभ करीती बाबाच बोलाविती देवांस कैसा साई परम लागवी चंद्रस देवांतेय बोलावं पाठवी
देव न क्षण विलंब लावी आले श्रीसाईंस भेटाया. झाले होते 3 प्रहर मशिदीची या तटावर टेकून या दोन्ही कर दिसले समोरची श्रीसाई. देव जातांच केले वंदन बाबा तयांस पुसती प्रश्न कोठे कोणासी काय आपण करीत संभाषण होता किय. मग देव उत्तर देती काकांची या माडीवरती बालकरामाची या संत्य आपुलीच कीर्ती परिसेली. रुपये आण 25 बाबा आज्ञापिती देवास आणून या तेच समयास रुपये बाबांस समर्पिले. किती पुसती आणलेस देव वदती 25 बाबा म्हणती चल ये बैस. गेले तनु मशिदीस बाबांसह. बाबा बैसले खांबापाशी दुजे न कोणीही मशिदीसी. म्हणती तुवा माझी ये चिंदीसी चोरियेलेंसी मज न कळता. मला चिंधी ठाऊक नाही म्हणून देव देती ग्वाही येथेच कोठे तरी पाही. झाले मग साई वदते तया येथे आहे कोठे चिंधी. ऐसे देव वदले ते समधिय बाबा उठले म्हणती तू अशोधिय खोटी ही बुद्धी चोरीची. कवण्या कारट्याने तिने ली बघ बघ पाहिजे येथेच असली. ऐकुनी देवांनी आणिक शोधिली नाही ती आढळली तरीही. मग भ्रुकुटीस घालुनी आगडे पाहुनिया इकडे तिकडे दृष्टी टवकारुनी देवांगडे. साई कडकडे देवांवर म्हण्या तूच लबाड होसी. तुझविन कोण ये समयासी येईल चिंधी चोरावयासी. चोर मी तुझसीच समजतो ऐसा येथे अजो येतोस. तो काय चोऱ्या करावयास झाले काळ्याचे पांढरे केस. खोड न लवलेश किया जाई तुला कुऱ्हाडी नेय हाणी न तुला कापीन ठार करी न. जाशील कोठे माझी या हातून येईन मारीन तेथे तुझ. घरून येतोस जो शेडीस तो काय चोऱ्या करावयास. घे हे आपुले वापस आणून चिंधीस दे माझ्या. क्रोध्य लाल झाले साई उद्धारी येली आई. माई शिव्या शापांची लागली रई संताप्यालाही जाहली. कोपले देखुनी साईनाथ देव कौतुक पाहतात उगीच उभे राहतात. आश्चर्यभरीत मानसेय देवसन्निधानी एकटे पाळी माराची येणार वाटे. किय हे विश्वरूपदर्शन गोमटेय जाणूनी दाटे आनंद. घेतील काय सटका आता करीतील काय त्वेष्य आघाता. एकला मी सांपडलो आहाता येईल चिता ते करो. परी हे चिंधीचे काय कोड्य ते तोंड देवांस कान्हेही नुलगडे. जा निघून जा म्हणता एकीकडे तनु ते पायरीकडे सरकले. काय चिंधीचा गुह्यार्थ जाणावया मी नाही समर्थ. पावेन साईकृपेचा स्वार्थ तय्य तो श्रोत्यांत निवेदिन होता अर्धघटकाभर. आले देव बाबांसमोर चालूच होता शिव्यांचा गजर. आलास कावर म्हणाले जा हो चालता वाडियात. म्हणता देव आज्ञा वादित नमन करुनी चरणांप्रत पातले परत वाडिया माझ्या. झालेली सर्व हकीकत घडली जेसी तैसी यथार्थ. जोगांसणी बालकरामाप्रत केली निवेदित साध्यंत. पुढे एक संबंध घटका उडाला शिव्या शापांचा. दणका प्रहरा 2 प्रहरांमागे मग लोका बाबाच अवलोका आमंत्रित. देवही मग तेथे आले इतरांमाजिया जाऊन बैसले. म्हाताऱ्याची या जीवा लागले असेल मग बोले श्रीसाई. चिंधीची ती कथा काय तरी म्या दुरुक्त्य केल्या घाय. होतीच चोरीली त्या काय उपाय बोलल्याशिवाय राहावेना. असो अल्ला साऱ्या बघील तोही त्याचे बरे करील. तन्वे भाऊ दक्षिणा देखील पुसती क्षमाशील श्रीसाई. किती अणव देव पुसती 12 घेऊन येई त्वरिती. पाहुव जाता नोटची होती रुपये न मिळती तियेचे. देवे तैसेंच बाबांस कथिले राहुव दे मज नको ते वदले. सकाळी अथवा 2दा दीदले स्मरण न राहिल्या मज त्याचे. तरीही देवांनी रुपये मिळविले बाबांलागे आणूनी दिधले. सावे तयांचे चरणही वंदिले. परिसा मग निघाले जे बोल काय रे तो करीत अस्सी. कान्ह्य नाही वदता तयासी पोथी वाचित जा नेम्यासिय केलेय देवांसी. आज्ञापन वाडिया माझी जाऊनी बसावे. नित्यनेम्या वाचित जावे वाचितांना सांगतही असावे. निरूपण भाव्य सकळी का संबंध भरजरी सुंदर शेला. बसलो असता तुझ द्यावयाला जासिका. चिंध्या चोरावयाला सवई का तुझला चोरीची. असो करावेय पोथी वाचन साईमुखींचे हेय वाचन. पावुनी माझी मी अंतर्य खूण अतिसुखसंपन्न जाहलो.
मानुनी ती आज्ञाप्रमाण मग म्या त्या दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन तैसेंच निरूपण आरंभिल्य. मिळाली आज्ञा वांचिली आता. फिटली व्रतस्थ मनाची चिंता, येथुनी मज ज्ञानेश्वरी वाचिता येईल नियमित वाचना. आता मी गुरवनुजनाद्र, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर, माझी पडलेय. जय झाल्या आजवर वर्तण्यात परनियमाने, साक्ष मजला माझेय. मन वरी सायाज्ञाप्रमाण, आज्ञाबळय पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्यभाव्य तुम्हा शरण, पदरी अघ्याया लेंकरा आपण, करवोनी घ्या वाचन मजकर्व्य. चिंधी ते काय ध्यानांत आले, बालकरामास होत्या जयपुसीले, त्याच चिंध्या तेच न रुचले. सायस जय भरले रागाने, कैस्य तुम्हांस उपासनेस, कैस्य परब्रह्मचिंतनास, लाविल्या म्हणूनी बालकरामास, पुसिल्या ते बाबा नावडल्या. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर स्वय द्याव्या असता तत्प्र, किमर्थ चौकशा कराव्या परस्पर, म्हणोनी मज दुर्धर. छळियेलेय हे बोलची ओद्धत, प्रेम्या भक्तार्थ जो ओथंत, भक्तच्छल ज्या स्वप्निनी न दिसत. छळण्या त्या अनुचित क्रियापद, छळिले नवे मज शिकविले, चित्तीय तुझिया जे जे उद्भवले, ते अम्या पाहिजे स्वय पुरविले, कधिय न चोरिले कामाये. साई बाह्यक्रोधाभिभूत, अंतर्यते नित्य मुदित, बाह्य संताप्य दिसत संतप्त, अंतर्यते तृप्त आनंद्य. क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव, अंतर्य परमानंद. गौरव तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निजस्वार्थ, जय पोटिय अत्यंतार्थ, शिव्य पुष्पला खोल्या. मानित दृष्ट्य निजहित तत्पर, परिसुनी कर्णकटू अश्लील वचन, डळमळेना देवांचे मन, पोटिय प्रेमाचे भरते गाहन, वाटेते ताडण पुष्पांचे दुग्ध्य भरली. धेनुची कास, भाग्यवानास लाभे गोरस, कांसेपासींच गोचिडा वास, अशुद्धची कर्मास तयाच्या, दर्दुरा कमलकंदा शेजार, लुटी कमलमकरंद भ्रम्र. दुर्दैवी दर्दुरा पंकाचा आहार, दैवास न पार भ्रमराच्या. तेसे तुम्ही भाग्यवान, तुम्हा आम्हा सन्निधान, मानेल ते अघ्यारे. पुसून शंकासमाधान साई वदे, पहा माझी पोथीची अढी. वाचिन वाच वदतील ते घडी, तोंवर ज्ञानेश्वरी मी नुघडीय, पुरविली रोकडी बाबांनी. कैसी माऊली करीला ड, निजबालकाचे पुरवी कोड, तयाची ही प्रतीती गोड, भक्तीची जोड ही कथा. वाच म्हणूनी नाहीय थांबले, देव वदती वर्षन. उलटले स्वप्नीय येऊनी दर्शन दिदले, आश्चर्य मज पुसिले ते अपरिसा. सन 1914, एप्रिल 2 तारीख तदा, वार गुरुवार उजाडता एकदा, स्वप्नप्रसादा पावलो. समर्थ साई स्वप्न्य आले, आहेत माडीवरती बैसले, पोथी समजते का मज विचारिले, उत्तर दिदले न कार्य. तैसाच प्रश्न झाला नंतर, मग ती केव्हा समजणार, आल्या माझी या नेत्रांस नीर, काय म्या प्रत्युत्तर दिदल्य. कृपा आपुली झाली यावीन, पोथी वाचण्या केवळ शीण, समजण्या तो त्याहूनही कठीण. बाबा मी निक्षून सांगतो. बाबा वदती पोथी पडता, फारची आपण घाई करीता, वाचा पाहवती मज देखता, निकट बैसता मजपाश्य. काय वाचव देव वत्ती, अध्यात्माची आज्ञा देती, देव पोथी आणुव जाती, नेत्र उघडती तात्काळ. देव तेव्हा जागे होती, स्वप्नस्थिती पाहुनी निश्चिती, काय वाटाव्य तयांचे चेत्तीय, कल्पना श्रुतीय की जेती. पाहुनिया वर्षभर वाट, मानिकीय बाळ. आज्ञा नीटक, करीतो किय नित्य पोथीचा पाठक, काळजी उद्भट ही कोण. पाळी काय लाविली शिस्त, दिधला धडा गिरवी का नित्य, चुके कोठ्य वा किन्निमित्त, कवण य सतत पाहिल. वाचके असाव्य कैसे अदक्ष, ठेवण्य कोठ्य विशेष लक्ष, साईमौलिविण प्रत्यक्ष, कवण ही साक्ष पटविल. एसी साई समर्थलीला, ऐसा स्वानंदाचा सोहळा, भक्तिय भोगिला असंख्य वेळा, देखिला म्या डोळा प्रत्यक्ष. आता आपण श्रोते मंडळी, ओवक यलीन गुरुपदकमळीय, परिसुव पुढील कथेची नवाळी, यथाकाळ्य पुढारा. आठवणी श्रीसमर्थचरण, सद्भाव्य मी येय लोटांगण, तेणेच सकल भवदुःखविमोचन, भावार्थे शरण हेमाड. साईच एक तयाचा स्वार्थ, साईच निरतिशय सुखपरमार्थ, साईच तया करील कृतार्थ, निश्चित हा भावार्थ तयाचा.
स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते साईकृपानुग्रहदान नाम 41 अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भवतु.